नमस्कार, मितेश बाळकृष्णजी कराळे, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो. फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. बेपोट्यो लक्ष द्या, आज खतरनाक व्हिडिओ घेत आहे. अभ्यासक्रमासाठी तर चांगलाच आहे, पण काही नवीन लोकांसाठी जे नवीन काहीतरी शिकणार आहे त्यासाठी खतरनाक व्हिडिओ आहे. देशाच्या राष्ट्रपतीनं सुप्रीम कोर्टाले 14 प्रश्न विचारले. सगळ्यात पहिले भारताच्या राष्ट्रपतीले सुप्रीम कोर्टाले काही विचारता येते का? तर हो, भारतीय राज्यघटनेच्या कलम आय लव्ह यू म्हणजे कलम 143 143 ठीक आहे, कलम 143 नुसार भारताचे राष्ट्रपती सुप्रीम कोर्टाले एखादा कायदेविषयक सल्ला विचारू शकते. जर भारताच्या राष्ट्रपतीला जर एखादी गोष्ट घटनात्मक दृष्टिकोनातून समजली नसन तर भारताचे राष्ट्रपती कलम 143 नुसार सुप्रीम कोर्टाचा सल्ला घेऊ शकते, पण तो सल्ला भारताच्या राष्ट्रपतीवर बंधनकारक राहत नाही. मी का म्हटलं लक्ष द्या. म्हणून कलम 143 नुसार भारताच्या राष्ट्रपतीनं म्हणजे द्रौपदी मुर्मू मॅडमनं सुप्रीम कोर्टाले 14 प्रश्न विचारले आणि जबरदस्त प्रश्न विचारले. पण राष्ट्रपतीले हे प्रश्न विचारण्याची गरज का पडली, का बरं विचारायला लागले, तर त्याच्या अगोदर त्याची पार्श्वभूमी समजून घ्या. मी याच्या अगोदर एक व्हिडिओ घेतला होता, ठीक आहे, स्टॅलिनच्या बाबतीत. तर ठीक आहे, हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहे स्टॅलिन आणि हे राज्यपाल आहे आर एन रवी, ठीक आहे, आणि देशाचे उपराष्ट्रपती आहे जगदीश धनखड. यानं एक स्टेटमेंट केलं होतं, ठीक आहे, पहलगामचा हल्ला व्हायच्या अगोदर. कारण पहलगामच्या हल्ल्यानंतर हे सगळे मुद्दे चर्चेले होते, ते पुरे गायब झाले. पण पहलगामच्या हल्ल्याच्या अगोदर भारताचे उपराष्ट्रपती म्हणते का आर्टिकल 142चा वापर, ठीक आहे, सुप्रीम कोर्ट हे न्यूक्लिअर वेपनसारखं करत आहे म्हणते. म्हणजे आर्टिकल 142 मध्ये सुप्रीम कोर्टाले पॉवर दिली आहे पूर्ण न्याय देण्याची. भारताचं सुप्रीम कोर्ट हे जर एखाद्या संवैधानिक पदावर असणारी व्यक्ती किंवा एखादी संवैधानिक संस्था जर संविधानानुसार काही वागत नसेल तर त्याले लाईनीवर आणायचं काम सुप्रीम कोर्ट करते. तर कलम 142चा वापर वारंवार करून, ठीक आहे, या देशातल्या कायदेमंडळाचे अधिकार सुप्रीम कोर्ट कमी करत आहे असं त्याचं म्हणणं होतं. ठीक आहे, सुप्रीम कोर्ट हे सुपर संसद म्हणून काम करत आहे असं जगदीश धनखडांनी म्हणलं. कारण ठीक आहे, CJL न्यायमूर्ती संजीव खन्ना यानं निर्णय दिला. कारण विषय का होता का हे जे स्टॅलिन तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहे याच्या, ठीक आहे, मागच्या वर्षभरातले 10 कायदे सरळ, ठीक आहे, या राज्यपालानं राष्ट्रपतीच्या साठी राखून ठेवले होते परवानगी द्यायचे. कारण राज्यपालाले एक तर 3 पॉवर आहे, ठीक आहे, तेच प्रश्न आता विचारले. कारण सरळ, ठीक आहे, सुप्रीम कोर्टानं आदेश दिला का जर बिनफालतू, ठीक आहे, तुम्ही त्याले या देशाच्या संविधानात पॉवर दिल्या विधेयक पारित करायचे आणि ते विधेयक राज्यपाल पारित. कारण राज्यपाल हा राष्ट्रपतीचा माणूस असतो आणि राष्ट्रपती, ठीक आहे, राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्याने ऐकतो तर पंतप्रधान मंत्रिमंडळ सल्ल्याने प्रत्येक राज्याचे राज्यपाल राष्ट्रपती नियुक्त करतो. पण कोणाच्या सल्ल्यानं? पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या. म्हणजे हा इनडायरेक्ट माणूस पंतप्रधानाचा, पंतप्रधान जसा म्हणून तसा ऐकते. आणि म्हणून यानं तेच केलं आणि त्याच्यामुळे यानं यायचे विधेयक म्हणजे नरेंद्र मोदीचं स्टॅलिनचं जमत नाही, त्याले काम करू द्यायचं नाही. तामिळनाडूत आपला एकही खासदार निवडून येत नाही, मग का करायचं? तर याचं लोकांच्या कल्याणासाठी केलेले विधेयक हाणून पाडायचे, त्याला परवानगी द्यायची नाही, नाहीतर ते राष्ट्रपतीकडं ढकलून द्यायचं. म्हणजे राष्ट्रपती मग त्याला परवानगी देणार नाही, त्याला तसंच घोडं त्याचं लटकवत ठेवून त्याच्या सरकारले काम न करू द्यायचं. म्हणून त्याचे लगातार 13 विधेयक राखून ठेवले. त्याच्यातले 3 विधेयक राज्यपालानं आपल्याकडे ठेवले, 10 विधेयक राष्ट्रपतीकडे पाठवून दिले. म्हणून सरळ सुप्रीम कोर्टानं सरळ कलम 142 अंतर्गत, ठीक आहे, न्यूक्लिअर मिसाईल जे यायनं म्हटलं तर तसा वापर केला पूर्ण न्याय देण्याचा. आणि म्हणून मग आता जेव्हा सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिला, डायरेक्ट राष्ट्रपतीला आदेश दिला का तुम्ही डायरेक्ट आदेश दिला का राष्ट्रपती यायचे विधेयक रोखून धरू शकत नाही, लोककल्याणकारी लोकहिताचे विधेयक तुम्ही मुद्दामून राखून ठेवले, डायरेक्ट परवानगी दिली. पहिल्यांदाच राष्ट्रपतीकडे आलेले विधेयक सुप्रीम कोर्टानं इंटरफेअर करून डायरेक्ट मंजुरी देऊन टाकली. आणि त्याच्यामुळे काय झालं का राष्ट्रपतीच्या अधिकारावर आता प्रचंड गदा आल्या. आणि म्हणून शेवटी भारताच्या राष्ट्रपतीनं 14 प्रश्न सुप्रीम कोर्टाला विचारले. विचारू शकते का? हो,
सरळ उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसचा कलम 143 नुसार सल्ला घेऊ शकते. म्हणून 14 प्रश्न विचारले आणि सुंदर प्रश्न विचारले, म्हणजे मला खूप आवडले. मी त्याचं आज एक्सप्लेनेशन देणार आहे. आता पहिलं ठीक आहे, आता हे एका व्हिडिओत होईन का नाही सांगता येत नाही, पण तुम्हाला ठीक आहे सांगून देतो का प्रश्न आहे. संविधानाच्या कलम 200 अंतर्गत, संविधानाच्या कलम 200 अंतर्गत ठीक आहे राज्यपालांना, ए भाऊ लक्ष द्या, संविधानाच्या कलम 200 अंतर्गत राज्यपालांना विधेयक सादर केले जाते तेव्हा त्याच्यासमोर कोणते संवैधानिक पर्याय असतात. तर आता सुप्रीम कोर्ट याचं उत्तर देईन तेव्हा देईन, पण संविधानात काय हे मी सांगतो तुम्हाला. भारतीय राज्यघटनेच्या कलम 200 नुसार ठीक आहे, कलम 200 नुसार राज्य विधिमंडळाकडून म्हणजे राज्य कायदे मंडळाकडून एखादं विधेयक पारित झाल्यानंतर त्याच्यावर मंजुरीसाठी ते राज्यपालाकडे जाते. राज्यपालाची सही झाली तर ते विधेयक मंजूर होते. आता राज्यपालाकडे 3 पॉवर आहे. जर राज्याच्या विधिमंडळानं, काही राज्यात 2 सभागृह आहे ठीक आहे, 2 सभागृह आहे, विधानसभा विधान परिषद ठीक आहे. काही राज्याकडे विधान परिषद नाही आहे, डायरेक्ट विधानसभाच आहे. तर हे विधानसभा डायरेक्ट विधानसभेने मंजूर दिली का डायरेक्ट राज्यपालाकडे जाते. राज्यपालाकडं राज्याचं विधेयक मंजुरीसाठी आलं, राज्यपालाच्या सहीशिवाय कोणतंही विधेयक त्याचं कायद्यात रूपांतर होत नाही. म्हणून राज्यपाल हा महत्त्वाचा माणूस आहे. मग राज्यपालाकडे ते राज्याच्या कायदे मंडळानं म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद असन यानं दोघांनाही मंजूर करून पाठवलं, किंवा एकच सभागृह असन विधानसभा ठीक आहे, कारण दुसरं सभागृह विधान परिषद ऐच्छिक आहे, 6 राज्यात आहे. म्हणून सांगून राहिलो काही काही राज्यात डायरेक्ट विधानसभा आहे, विधानसभेनं मंजुरी दिली इथं येईन. इथं आल्यावर राज्यपालाले 3 पॉवर आहे. डायरेक्ट राज्यपाल ते विधेयक मंजूर करू शकते, डायरेक्ट सही करा टँग 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 मंजूर ठीक आहे. मग आता राज्यपालाकडे दुसरा पॉवर आहे, एक तर तो थांबून ठेवू शकते ते विधेयक ठीक आहे. का ठेवू शकते? थांबून ठेवू शकते ठीक आहे. आणि थांबून ठेवलं ठीक आहे तर हे बंद करून दे. हे झालं का? आवाज बरोबर आहे का? हा हो. तर पाहून घ्या आता ठीक आहे. तर राज्यपाल राखून ठेवू शकते ठीक आहे, राज्यपाल राखून ठेवू शकते. आता राखून किती दिवस ठेवायचं? 2 महिने, 3 महिने, वर्षभर का सरकार जातपर्यंत? तर याच्याबाबत संविधानात कुठेही काही दिलं नाही, पण याचा काही ठराविक कालावधी द्यायला पाहिजे का 2 महिने, 3 महिने, किती महिने, किंवा आता लक्ष द्या राखून ठेवू शकते किंवा परत पाठवू शकते. आता राज्य विधिमंडळाकडे जर राज्यपालानं विधेयक परत पाठवलं तर राज्य विधिमंडळ ते विधेयक डबल राज्यपालाकडे जशान तसं किंवा त्याच्यात राज्यपालानं काही दुरुस्त्या सुचवल्या असेल तर तसं मंजूर करून पुन्हा राज्यपालाकडे पाठवतं. राज्यपालाले मग सही करावं लागते, राज्यपालाले डबल ठीक आहे ते विधेयक परत पाठवता येत नाही असं संविधानात दिलं. एक तर राखून ठेवू शकते किंवा परत पाठवू शकते. परत पाठवल्यावर राज्याच्या विधिमंडळात जशान तसं मंजूर करून राज्यपालाच्या उरावर पाठवलं तर मग सही करावंच लागते, मग राज्यपालाला परत पाठवता येत नाही. मग आता असं जर त्याचे विधेयक डबल परत पाठवले असते, डबल मंजूर करून पाठवले असते, मग गुपचाप सही करावी लागली असती. पण त्यानं काय केलं, परत न पाठवता राखून ठेवले राज्यपालानं स्वतःकडं, आणि राज्यपालानं राष्ट्रपतीकडे 10 विधेयक पाठवून दिले. आता इथं लक्ष द्या. आता ठीक आहे, हे राज्यपालानं जे विधेयक ठीक आहे राष्ट्रपतीकडे पाठवले तर राष्ट्रपतीसाठी राखून ठेवू शकते. पण कोण्या कंडिशन मध्ये कोणते विधेयक राखून ठेवू शकते तेही संविधानात दिलेलं आहे. जर असं विधेयक जे हायकोर्टाच्या अधिकारावर गदा आणत असन, जर त्या राज्याचं ठीक आहे जर त्या राज्याचे हायकोर्टाचे स्थान धोक्यात येत असन, असं विधेयक राष्ट्रपतीच्या सहीसाठी राखून ठेवू शकते राज्यपाल, किंवा राष्ट्रपतीकडे सहीसाठी पाठवू शकते. एखादं विधेयक घटनाबाह्य असन तर ठीक आहे, किंवा घटनेच्या विरोधात असेल तर राष्ट्रपतीकडे पाठवू शकते. मार्गदर्शक तत्वाच्या विरोधी एखादा कायदा मांडला असेल ठीक आहे, जे लोकांच्या कल्याणाचे कायदे आहे त्या कायद्याच्या विरोधात एखादा जर विधेयक असेल तर तसं विधेयक राष्ट्रपतीकडे पाठवून. देशहिताच्या विरोधी एखादं विधेयक असेल तर राखून ठेवू शकते. राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचं विधेयक असेल राष्ट्रीय दृष्ट्या तर राष्ट्रपतीकडे पाठवू शकते. आणि मालमत्ता संपादन करणारे आर्टिकल 35A अंतर्गत म्हणजे मालमत्ता संपादन करणारे जे विधेयक आहे, वैयक्तिक मालमत्ता संपादन करायचे आहे लोकांच्या, म्हणजे पहिले पाटलाच्या जशा 2-2 हजार एकर जमीन होत्या त्या काबीज करायच्या आहे ठीक आहे सिलिंग अंतर्गत, आणि त्या गोरगरिबाला वाटायच्या. असं जर विधेयक राज्यानं मंजूर केलं तर ते विधेयक सुद्धा राष्ट्रपतीकडे मंजुरीसाठी राखून ठेवू शकते ठीक आहे. पण असं कोणतंही विधेयक नसताना डायरेक्ट राष्ट्रपतीकडे ते विधेयक मंजुरीसाठी पाठवून देणे का तुम्ही मंजुरी द्या बा मी नाही देत,
ठीक आहे, ते हे सरळ सरळ त्या राज्याले हेलपाटे मारायचे धंदे आहे. मग त्या राज्याले काम करू द्यायचं नाही, त्या राज्याले डॉमिनंट करायचं वारंवार. तर म्हणून सरळ आता भारताच्या राष्ट्रपतीनं प्रश्न विचारला का कलम 200 अंतर्गत राज्यपालाला जे विधेयक सादर केले जाते, ठीक आहे, राज्याच्या विधिमंडळाकडून, तर कोणते ऑप्शन आहेत? हे 3 ऑप्शन आहे. मंजुरी देणे, राज्यपाल स्वतः राखून ठेवणे किंवा परत पाठवणे, किंवा राष्ट्रपतीकडे पाठवणे. तर राष्ट्रपतीकडे राष्ट्रपतीकडे सहीसाठी पाठवायचं आहे, तर याच्यासाठी हे एवढे ऑप्शन आहे. का एवढे ऑप्शन असेल तरच ते राष्ट्रपतीकडे पाठवू शकते. आता ठीक आहे, हे याचं उत्तर सुप्रीम कोर्ट देईन. मी जेवढं संविधान वाचलं त्याच्यानुसार मी उत्तर देऊन राहिलो. आपण सुप्रीम कोर्टाच्या उत्तराचं आपण वाट पाहू. ठीक आहे, त्याच्यानंतर संविधानाच्या कलम 200 अंतर्गत, ठीक आहे, संविधानाच्या कलम 200 अंतर्गत राज्यपालासमोर विधेयक सादर केले तेव्हा त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायाचा वापर करताना ते मंत्रिमंडळाने दिलेल्या सल्ल्याशी बंधनकारक असतात का? तर हो. आता 42वी घटना दुरुस्ती इंदिरा गांधीने केली. 42व्या घटना दुरुस्तीमध्ये इंदिरा गांधीनं सरळ सांगितलं का या देशात पंतप्रधान मंत्रिमंडळाचा निर्णय राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे. म्हणजे पंतप्रधान मंत्रिमंडळाचा निर्णय राष्ट्रपतीला ऐकाच लागन भाऊ, ऐकाच लागन, दुसरा पर्याय नाही. मग ठीक आहे, भाऊ, मग आता कलम 163 म्हणते का राज्यपालाला वेळोवेळी, कलम 163 का म्हणते, राज्यपालाला वेळोवेळी सल्ला देण्यासाठी त्या राज्याचा मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ असन. याचा अर्थ असाच आहे का सरळ मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ हे प्रमुख कार्यकारी प्रमुख असतात आणि राज्यपाल हा राज्याचा नामधारी प्रमुख असतो. मुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं राज्यपालाला ऐकाच लागते. आणि राष्ट्रपतीने विचारला आहे का उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायाचा वापर करताना ते मंत्रिमंडळाने दिलेल्या सल्ल्याशी बांधील असतात का? तर माझ्या मतानं तरी याचं उत्तर आहे का ठीक आहे, राज्यपालावर मुख्यमंत्री मंत्रिमंडळाचा निर्णय बंधनकारक असतो, ऐकाच लागतो. कारण राज्यपाल हा नामधारी प्रमुख असतो. जसं आता ठीक आहे, विधान परिषदेमध्ये आमदार नेमाचे आहे, ठीक आहे, तर राज्यपाल नियुक्त जे आमदार असतात तर ते राज्यपाल नेमतच नाही, डायरेक्ट लेटर येते मुख्यमंत्री मंत्रिमंडळाचे, याच्यावर सही करा आणि यायले नेमा. समजलं का? तर स्वतःच्या मनाचे काही पॉवर नसते. जसं राष्ट्रपती नामदारी आहे तसं राज्यात राज्यपाल नामदारी आहे. ठीक आहे, तर कलम 163 नुसार राज्यपालाला वेळोवेळी सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री असतात आणि मुख्यमंत्री मंत्रिमंडळाचा सल्ला राज्यपालावर बंधनकारक असतो राष्ट्रपतीसारखा. ठीक आहे, मग संविधानाच्या कलम 200 अंतर्गत राज्यपालांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते का? तर हो, याच्या अगोदर अनेक राज्यपालाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. ठीक आहे, आव्हान दिले आहे. ठीक आहे, म्हणून माझ्या मतानं तरी राज्यपालाच्या निर्णय, राज्यपाल का या देशाच्या कोणत्याही संवैधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान दिले जाऊ शकते. ठीक आहे, कारण जर तो संवैधानिक पदावर बसणारा माणूस संविधानाप्रमाणे वागत नसेल तर सुप्रीम कोर्ट त्याच्यासाठी आहे, त्याला लाईनीवर आणण्यासाठी. ठीक आहे, मग तो राष्ट्रपती असो का राज्यपाल असो. ठीक आहे, पण राष्ट्रपती हे सर्वोच्च पद आहे. मग आता सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस राष्ट्रपतीपेक्षा मोठा झाला का, असा अनेक लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकते. पण सुप्रीम कोर्टानं असं नाही म्हणलं का आम्ही मोठा आहे किंवा तुम्ही छोटे आहे. सुप्रीम कोर्ट एवढं म्हणते का न्यायालयात, ठीक आहे, संविधानाच्या चौकटीत राहून तुम्ही न्याय दिलेले पाहिजे. एखाद्या सरकारले संवैधानिक अधिकार दिले असताना, ते पॉवरमध्ये असताना, लोकांनी त्याला निवडून दिले असताना तुम्ही लोकांच्या हिताचे विधेयक राखून ठेवू शकत नाही. म्हणून सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय हा कायद्याप्रमाणे असतो. म्हणून आता सुप्रीम कोर्टाने याच्या अगोदर, ठीक आहे, कलम 200 अंतर्गत राज्यपालाने ठीक आहे, निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते का? होय, याच्या अगोदर अनेक केसेस झाले. त्याच्यातली एक केस सांगतो. DC वाधवा वर्सेस बिहार सरकार 1986 दिलेला निर्णय आहे सुप्रीम कोर्टानं. आता भारतीय राज्यघटनेच्या कलम 123 नुसार या देशाचा राष्ट्रपती, ठीक आहे, अध्यादेश काढू शकते. अध्यादेश म्हणजे का, तर लोकांच्या कल्याणाचे हिताचे कायदे केव्हा केले जाते, जेव्हा संसदेचं अधिवेशन चालू असते तेव्हा. पण अधिवेशन चालू नाही आहे आणि लोकांच्या हितासाठी एखादा तुरंत निर्णय घेणं आवश्यक आहे. ठीक आहे, तर भारताच्या संविधानात एक स्वतःचं ओन प्रोव्हिजन आहे. ते प्रोव्हिजन असं म्हणते का जर अधिवेशन चालू नसेल आणि लोकांच्या हिताच्या आणि कल्याणाच्या दृष्टिकोनातून एखादा कायदा करणं अत्यंत गरजेचं आहे, तर अशा वेळेस भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने अध्यादेश जाहीर करू शकते. कलम 123 नुसार अध्यादेश, यालेच म्हणते वटहुकूम. हा कायदाच असतो पण याला संसदेची परवानगी नसते.
आणि म्हणून ठीक आहे अधिवेशन चालू नसताना त्याला लगेच राष्ट्रपतीनं अध्यादेशावर सही केली का लगेच हा कायदा लागू होऊन जाते। पण येणाऱ्या लगतच्या अधिवेशनामध्ये त्याला संसदेची परवानगी घ्यावी लागते, नाही घेतली तर तो कायदा म्हणजे तो अध्यादेश खारिज होतो। ठीक आहे, सेम पॉवर जसे राष्ट्रपतीला दिले आहे तर कलम 213 नुसार राज्यपालाला दिले आहे। एखादा राज्यपाल ठीक आहे अधिवेशन चालू नसताना मुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने कलम 213 नुसार त्या राज्यासाठी वटहुकूम जाहीर करू शकतो किंवा अध्यादेश जाहीर करू शकतो। पण याची अट आहे अधिवेशन चालू नाही पाहिजे, सही केली लगेच दुसऱ्या दिवसापासून हा कायदा लागू होऊन जाते। ठीक आहे, तो कायदाच आहे, फक्त त्याला संसदेची परवानगी नाही राहत, संसदेची परवानगी येणाऱ्या अधिवेशनात घ्यावी लागते नाही तर खारिज होते। पण विषय का झाला का बिहारमध्ये अशी खतरनाक, कारण लोक काय आहे का आता संविधान करत्यानं काही गोष्टी लिहून नाही ठेवल्या, पण हे त्याच्याही पुढे वागणारे लोक आहे ना हे खतरनाक हुशार आहे। आता विषय का झाला का बिहार सरकारमध्ये ठीक आहे 1981 मध्ये ठीक आहे एक सरकार होतं, ते बहुतेक मला वाटते लालू प्रसाद यादवचं होतं का कोणाचं होतं पाहून घे जा, मी आता ठीक आहे पाहिलं नाही। तर त्या सरकारनं काय केलं 256 अध्यादेश जाहीर केला, म्हणजे एकच अध्यादेश। ठीक आहे, आता होते का अध्यादेशाची डेडलाईन 6 महिने आहे, कारण आता समजा हे अधिवेशन ठीक आहे पहिलं अधिवेशन संपलं, समजा अधिवेशन संपल्याच्या दुसऱ्या दिवशी जर अध्यादेश काढला तर नंतरचं अधिवेशन 6 महिन्याने येते। म्हणजे भारताच्या संविधानात स्पष्ट दिलं आहे का 2 अधिवेशनामधील कालावधी हा 6 महिन्यापेक्षा जास्त असू नये, म्हणजे वर्षभरात मिनिमम 2 अधिवेशन झालेच पाहिजे। मग आता समजा हे अध्यादेश इथं मंजूर केला लगेच दुसऱ्या दिवशी तर बरोबर 6 महिन्यानं दुसरं अधिवेशन चालू होते। म्हणजे याचा कालावधी अध्यादेशाचा, म्हणजे अध्यादेश म्हणजे कायदाच पण संसदेची परवानगी नाही, तर त्याला परवानगी या अध्यादेशाला परवानगी काही लोकांची भेटे नसेल सभागृहाची, तर अध्यादेश मग का होय अधिवेशनात गेला, मानला, चर्चा झाली का खारिज होय। तर मग अधिवेशन संपलं का लगेच पुन्हा हे अधिवेशन संपलं का अध्यादेश तोच अध्यादेश पुन्हा डबल पारित करेल, मग पुन्हा ठीक आहे खारिज झाला, त्याला मंजुरी घेतली नाही किंवा मानला नाही का पुन्हा ठीक आहे हे अधिवेशन संपलं 6 महिन्यानंतरचं का पुन्हा अध्यादेश जाहीर करेल, पुन्हा 6 महिने संपले का पुन्हा जाहीर, असं करू पट्ट्यानं 256 एक्सटेंड केला। शेवटी एका माणसानं केस टाकली डीसी वाधवानं का हे जे आर्टिकल 213 मध्ये राज्यपालाला पॉवर दिली आहे हे खरंच ठीक आहे हे अशा पद्धतीनं वापरायचे आहे का म्हणजे सरळ त्या राज्य विधिमंडळ राज्य कायदे मंडळाचा पॉवर कमी करणे झालं। जर एखाद्या राज्य विधिमंडळाला कायदा करण्याचे पॉवर आहे, कायदा न करता अध्यादेश वारंवार काढणे हे चुकीचं आहे। मग शेवटी सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला डीसी वाधवा वर्सेस बिहार सरकारच्या केसमध्ये का असं वारंवार अध्यादेशाचा वापर करून अध्यादेशाचा वापर हा कायदा ठीक आहे कायदा न करता वापर करणं चुकीचे आहे, असा वापर चालणार नाही। लगेच 6 महिन्याच्या आत त्याला ठीक आहे अध्यादेशाचा वापर जो केला आहे त्याचं कायद्यात रूपांतर करणे गरजेचं आहे। म्हणजे 6 महिन्याच्या आत परवानगी घ्या लागन, नाही घेतली तर त्याच्यानंतर तुम्हाला तो डबल अध्यादेश मांडता येणार नाही, असा निर्णय दिला सुप्रीम कोर्टानं डीसी वाधवा केसमध्ये। तर म्हणून ठीक आहे कलम 200 अंतर्गत ठीक आहे राज्यपालाच्या निर्णयाच्या विरोधात आव्हान देता येते का, तर हो देता येते, कारण हे आव्हान दिलेले विषय आहे। ठीक आहे, आता महाराष्ट्रात ठीक आहे महाराष्ट्रात जे 14 राज्यपाल नियुक्त लोक होते त्याच्या विरोधात ठीक आहे गेले होते, कारण आणि त्याच्यानंतर राज्यपालानं ठीक आहे अनेक गोष्टी अनेक ठिकाणी अनेक केसेस झाले आहे। ठीक आहे, असं काही नाही। आता इथं दिल्लीच्या राज्यपालाच्या विरोधात ठीक आहे दिल्लीच्या राज्यपालाच्या विरोधात ठीक आहे अरविंद केजरीवाल भांडलेच का, सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलाच का, राज्यपालाच्या विरोधात अनेक वेळा झाले। आता त्याच्यानंतर का म्हणते लक्ष द्या, त्याच्यानंतर म्हणते संविधानाच्या कलम 261 नुसार राज्यपालाच्या कृतीबाबत न्यायालयीन फेरआढावा घेण्यास पूर्णपणे बंदी आहे का। आता कलम 361 कशाशी संबंधित आहे, कलम 361 या देशाचं संविधान भारताचं सर्वोच्च पद आहे राष्ट्रपती आणि राज्यपाल। ठीक आहे, ते कायद्याचे प्रमुख आहे, घटनात्मक प्रमुख आहे। राष्ट्रपतीच्या सहीशिवाय या देशाचा कायदा मंजूर नाही होत आणि राज्याचा कायदा राज्यपालाच्या सहीशिवाय मंजूर नाही होत। 2 मोठाले पद आहे म्हणून राज्यपाल आणि राष्ट्रपतीले घटनात्मक संरक्षण दिलं आहे। कलम 361 मध्ये घटनात्मक संरक्षण दिलं आहे राज्यपाल आणि राष्ट्रपतीले। तर कलम 361 नुसार राज्यपालाच्या कृतीबाबत न्यायालयीन फेरआढावा घेण्यास पूर्णपणे बंदी आहे का म्हणते। ठीक आहे, म्हणजे
जर राज्यपालानं एखादा निर्णय घेतला तर निर्णय घेतल्यावर त्याला न्यायालयात जाता येईल का नाही, त्याच्यावर बंदी आहे का, न्यायाच्या विरोधात न्यायालयात जायची. तर मी तुम्हाला सांगतो, राष्ट्रपती किंवा राज्यपालाच्या कोणत्याही निर्णयाविरोधात कोर्टात जाता येत नाही, पण तो संवैधानिक वागायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्या विरोधात जाता येते जर तो संवैधानिक पदावर राहून असंवैधानिक वागत असेल तर. ठीक आहे, इथं दिलं आहे, पण आता सुप्रीम कोर्ट याच्यावर का उत्तर देते हे पाहण्यासारखं आहे. त्याच्यानंतर आता निर्णयाविरोधात जाता येत नाही. आता तो निर्णय असा असते का राष्ट्रपतीला पावर आहे का एखाद्या फाशी दिलेल्या माणसाची सजा जन्मठेपेपर्यंत कमी करू शकते. एखाद्या माणसाची फाशी दिलेली सजा जन्मठेपेपर्यंत कमी केली तर कोर्टात जाऊ शकते का, हो. ठीक आहे, गेले आहे, ए भाऊ गेले आहे. ठीक आहे, 1993च्या बॉम्बस्फोटचा जो आरोपी होता त्या आरोपीच्या विरोधात ठीक आहे फाशीची सजा कायम ठेवली होती त्याची सुप्रीम कोर्टानं, तर तरी राष्ट्रपतीनं सही केली होती. तर त्या राष्ट्रपतीच्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात लोक गेले होते. रात्री 2:30 वाजता सुप्रीम कोर्ट उघडलं होतं आणि सुप्रीम कोर्टानं त्याची फाशी सजा कायम ठेवली, त्याला उद्याच्या उद्याच फाशी द्यायला सांगितली होती. तर ह्या ज्या गोष्टी आहे तर राष्ट्रपतीच्या निर्णयाविरोधात जाता येत नाही का, जाता येते. पण हे जे संरक्षण आहे हे कलम संरक्षणाचं आहे. राज्यपालाच्या कृतीबाबत न्यायालयीन फेरआढावा घेण्यास पूर्णपणे बंदी आहे का असं विचारलं तर हे कलम घटनात्मक संरक्षणाबाबत आहे. हे कलम असं सांगते का राष्ट्रपती पदावर असताना जर त्याच्यावर जुना, आता समजा एखाद्या ठीक आहे माणसाले राष्ट्रपती बनवलं पण त्याच्या उरावर 2 मर्डरच्या केसेस आहेत. ठीक आहे, मर्डर केलं त्यानं आणि त्याची कोर्टात केस चालू आहे आणि ठीक आहे त्याच्या केसेसच्या तारखा येऊन राहिल्या आणि एका तारखेमध्ये निर्णय देऊन दिला का मर्डरच्या केसमध्ये राष्ट्रपती सापडलेले आहे, यांना 2 महिन्याची सजा किंवा 5 महिन्याची सजा. ए भाऊ असा फौजदारी मर्डर, हाफ मर्डर ठीक आहे, त्याच्यानंतर 420 जे काही केलं असेल त्याच्या अगोदर जर राष्ट्रपती पदावर असणाऱ्या माणसावर जुने खटले असेल ते सगळे खटले पदावर असतपर्यंत स्टॉप होते. ठीक आहे, इवन त्याचा खटला बी चालत नाही किंवा त्याच्यावर एखादा आरोप केला कोण ठीक आहे फौजदारी खटल्याचा तर तो खटलाही दाखल केला जाणार नाही जोपर्यंत तो पदावर आहे. ठीक आहे, जुने खटले थांबवण्यात येईल आणि न्यायालयाले ठीक आहे राष्ट्रपतीला अटक करण असा आदेश काढता येत नाही. हे फौजदारी खटल्याबाबत संरक्षण आहे, समजलं का. मर्डर हाफ मर्डरच्या केसेस आहे तर त्याचा खटलाच 5 वर्षे थांबवून दिला जाते जोपर्यंत पदावर आहे. दिवाणी समजा त्याच्या भावासोबत प्रॉपर्टीचे वाद आहे राष्ट्रपती सोबत ठीक आहे किंवा अजून कोणासोबत एखाद्याची प्रॉपर्टी त्यानं पहिले दाबली होती त्याला कोर्टात केस टाकायची आहे तर तो राष्ट्रपती किंवा राज्यपालाले 2 महिने अगोदर पूर्व सूचना देईन का मी तुमच्यावर अशी केस टाकत आहे, तुम्ही हे प्रॉपर्टी दाबली, मला आता तुमच्यावर केस टाकायची आहे. तर राष्ट्रपती किंवा राज्यपालाले 2 महिने अगोदर पूर्व सूचना द्यावी लागते. ठीक आहे, तर हे कलम 361 मध्ये फौजदारी आणि दिवाणी खटल्याचे अधिकार दिले आहे भारताच्या राष्ट्रपतीले. त्याला संरक्षण दिलं आहे का त्याच्या विरोधात फौजदारी आणि दिवाणी खटले दाखल नाही होऊ शकत. ठीक आहे, तर म्हणून हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर ठीक आहे संविधानात राज्यपालांना निर्णय घेण्यासंदर्भात वेळोमर्यादेच्या बंधनाची तरतूद नसल्यास संविधानाच्या कलम 200 अंतर्गत राज्यपालाच्या निर्णय घेण्यावर न्यायालयीन आदेशाद्वारे कालमर्यादा लादता येते का. मस्त प्रश्न विचारला न्यायालयानं. ठीक आहे, का कालमर्यादा काही आहे का राज्यपालाले कलम 200 अंतर्गत त्याच्यापाशी सहीले गेलं 3 महिने 4 महिने का 2 महिन्यात त्यांना मंजुरी करावी असं संविधानात काही कालमर्यादा दिलेली नाही. ठीक आहे, मग कालमर्यादा दिली नाही तर न्यायालय हस्तक्षेप करून ठीक आहे त्याला बंधन घालू शकते का असं सुप्रीम कोर्टाने विचारलं राष्ट्रपतीने. खूप मस्त प्रश्न आहे. या उत्तराची आपण वाट पाहू का सुप्रीम कोर्ट याच्यावर काय उत्तर देते. ठीक आहे, कारण संविधानात नाही आहे आणि संविधानाचे सगळे अभ्यासक लोक सुप्रीम कोर्टात बसले आहे. तर राज्यपाल इथं संविधानात राज्यपालांना निर्णय घेण्यासंदर्भात वेळमर्यादेच्या बंधनाची तरतूद नसेल, आहेच नाही, नसेल म्हणून म्हणलं आहेच नाही. संविधानाच्या कलम 200 अंतर्गत राज्यपालांना निर्णय घेण्यावर न्यायालय आदेशाद्वारे काही कालमर्यादा लादू शकते का तुम्ही 2 महिन्याच्या आत मंजूर करा 3 महिन्याच्या आत मंजूर. तर माझ्या मतानं लादू शकते कारण वेळमर्यादा द्यायला पाहिजे किंवा एखाद्या सरकारले काम करणाऱ्या सरकारले राज्यपाल असे त्याला घोडे लावू शकते. ठीक आहे, त्याच्यामुळे राज्यपाल बदमाश माणूस असते. केंद्रात वेगळे सरकारनं राज्यात दुसऱ्याचं सरकार आलं म्हणजे केंद्रात आता बीजेपी आहे राज्यात काँग्रेसचं नाही किंवा दुसऱ्या दलात सरकार आहे तर त्याला घाईस आणू शकते कारण राज्यपाल हा केंद्रात पंतप्रधान ज्याचा आहे त्याचा माणूस राहते. ठीक आहे, तो नेमते राष्ट्रपती पण सल्ल्यानं नेमते पंतप्रधान इनडायरेक्टली तो त्याचाच माणूस राहते. मग त्याच्यानंतर कलम ठीक आहे संविधानाच्या भाऊ त्याच्यानंतर बा काय म्हणते
संविधानाच्या कलम 201 अंतर्गत राष्ट्रपतींनी केलेल्या संवैधानिक विवेकाधिकार न्याय्य आहे का? ठीक आहे. आता कलम 201 म्हणते, ठीक आहे, कलम 201 म्हणते राज्यपाल राष्ट्रपतीच्या काही विधेयक विचारार्थ ठेवू शकते. ठीक आहे. तर राष्ट्रपतीचा संवैधानिक विवेकाधिकार न्याय्य आहे का? हो, न्याय्य आहे. ठीक आहे. राज्यपालानं राज्यपाल ते विधेयक राष्ट्रपतीकडे पाठवू शकते हे संविधान सांगते. पण याच्यावर आता सुप्रीम कोर्ट या प्रश्नाचं उत्तर का देते? राष्ट्रपतीच्या विचारार्थ राज्यपाल काही विधेयक राखून ठेवू शकते. ठीक आहे. तर त्याचे राज्यपालाला जे राष्ट्रपतीचे जे विवेक अधिकार आहे का किती दिवस राखून ठेवायचं काय ठेवायचं तर याच्यावर उत्तर मागितलं सुप्रीम कोर्टानं. त्याच्यानंतर संविधानात राज्यपालांना निर्णय घेण्यासंदर्भात ठीक आहे वेळ मर्यादेची बंधनाची तरतूद नसल्यास संविधानाच्या कलम 201 अंतर्गत राज्यपालांचे निर्णय घेणाऱ्या न्यायालयीन आदेशात आले कालमर्यादा म्हणजे 200 आणि 201 मध्ये थेट दिलेला आहे. 201 मध्ये राष्ट्रपतीला दिलेला आहे आणि 201 मध्ये राज्यपालाला अधिकार दिले आहे. तर राष्ट्रपतीकडे एखादं विधेयक राखून ठेवलं तर राष्ट्रपतीकडून किती दिवसात उत्तर यायला पाहिजे राज्यपालाला याचे काही बंधन आहे का? आणि ते बंधन असन किंवा नसेल तर डायरेक्ट कोर्ट इंटरफेअर करून त्याच्यात राष्ट्रपतीला आदेश देऊ शकते का असं विचारलं. ठीक आहे. तर याची वाट पाहू हे कारण हे संविधानात नाही दिलं आहे. मग त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर राष्ट्रपतींना संविधानाच्या कलम 143 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचा ठीक आहे भाऊ कलम 143 आय लव्ह यू कलम मी तुम्हाला सांगितलं का कलम 143 नुसार सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसले या देशाचे राष्ट्रपती सल्ला मागू शकते एखाद्या कायदेविषयक बाबीवर. पण सुप्रीम कोर्टाने दिलेला सल्ला हा भारताच्या राष्ट्रपतीवर बंधनकारक नसतो. ठीक आहे. म्हणून ठीक आहे म्हणून सल्ला घेणे आवश्यक आहे का तर आवश्यक नाही आहे. सुप्रीम कोर्ट याचं उत्तर देईन नाही आवश्यक नाही आहे. तुम्हालाच देशाची राज्यघटना समजत असेल तर काही आवश्यक नाही आहे. ठीक आहे. नसन समजत तुम्हाला एखाद्या संवैधानिक गोष्टीत अडचण निर्माण होत आहे तर तुम्ही म्हणजे राष्ट्रपती भारताच्या सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसचा सल्ला घेऊ शकता कलम 143 नुसार. पण तो सल्ला बंधनकारक नाही आहे. ठीक आहे. मग राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही ऐकायचा का नाही ऐकायचा. संविधानाच्या अनुच्छेद 200 आणि ठीक आहे अनुच्छेद 201 या अंतर्गत राज्यपाल आणि राष्ट्रपती यांना विधेयक मंजुरीसाठी ठीक आहे विधेयकाला मंजुरी देण्याआधीच म्हणजे कायदा होण्यापूर्वीच त्यावर न्यायालय सुनावणी घेऊ शकते का तर माया मतानं तर घेऊ शकते. कारण जर तुम्ही 3-3, 4-4 वर्ष एखाद्या विधेयकाला मंजुरी देत नाही आणि त्या राज्याले काम करण्यास अडथळा निर्माण करत आहे तर ते राज्य न्याय मागायला सुप्रीम कोर्टात जाऊ शकते. याचं उत्तर माया मतानं हो आहे. ते आता सुप्रीम कोर्ट का म्हणते कारण राज्यघटना तर कलम 142 मध्ये सरळ म्हणते का या देशाच्या सुप्रीम कोर्टाले एखाद्या राज्याले व्यक्तीले कोणाले ठीक आहे पूर्ण न्याय देण्याचा अधिकार आहे आणि कलम 142 अंतर्गत पूर्ण न्याय देऊ शकते. ठीक आहे. त्याच्यामुळे कायदा होण्याच्या अगोदर न्यायालय त्याच्यावर निर्णय देऊ शकते असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे. आता सुप्रीम कोर्ट याच्यावर काय उत्तर देते पाहू. मग त्याच्यानंतर संविधानाच्या कलम 142 अंतर्गत राष्ट्रपती व राज्यपालांनी दिलेल्या आदेशात बदल केला जाऊ शकतो का? हो हे तर केला जाऊ शकते भाऊ विषयच नाही. सुप्रीम कोर्टाला पॉवर आहे. सुप्रीम कोर्टाला पूर्ण न्याय द्यायचे पॉवर आहे केला जाऊ शकतो. सुप्रीम कोर्ट याचं उत्तर होत देईन. विधिमंडळाने केलेला कायदा ठीक आहे विधिमंडळाने केलेला कायदा संविधानाच्या कलम 200 अंतर्गत राज्यपालाच्या संमतीशिवाय अंमलात येतो का? नाही येऊ शकत नाही. ठीक आहे. कारण कोणताही कायदा राज्याचा पारित करायचा आहे तर राज्याच्या कायदेमंडळाची कलम 168 मध्ये राज्याचं कायदेमंडळ म्हणजे का कायदा मंजूर होण्यासाठी अंतिम सहीसाठी राज्यपालाकडे जाते. राज्यपालाला मग 3 पॉवर आहे जे पहिले तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले. तर राज्यात 1 सभागृह असन 2 सभागृह असन तर दोघांची मंजुरी लागन आणि अंतिम मंजुरीसाठी राज्यपालाकडे जाईल. कलम 168 मध्ये राज्याच्या राज्य कायदेमंडळाची तरतूद दिली आहे ज्याच्यात कलम 168 मध्ये याची रचना दिली आहे. याच्यात रचनेमध्ये राज्यपाल राहील. ठीक आहे. राज्यपाल हा राज्याचा कायद्यात्मक प्रमुख राहील. या दोन्ही सभागृहाकडून मंजूर झालेले विधेयक सर्वात शेवटी याच्या सहीसाठी जाईल तेव्हाच ते राज्याच्या राजपत्रात समाविष्ट होते तेव्हाच त्याचं रूपांतर कायद्यात होते नाही तर असं होत नाही. ठीक आहे. सर याचं उत्तर तर आहे का नाही. ठीक आहे. राज्यपालाच्या संमतीशिवाय कोणत्याच विधेयकाचं रूपांतर ठीक आहे. पण ह्या प्रश्न विचारला काऊन तर राज्यपालानं सही न करता आणि राष्ट्रपतीनं सही न करता डायरेक्ट सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं कायद्यात रूपांतर झालं. ठीक आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला का आमची सही न होता तुम्हाला मग कोण पॉवर दिला का हे विधेयक मंजूर करायचा जबरदस्त आहे. ठीक आहे. मग
त्याच्यानंतर ठीक आहे जबरदस्त पहा प्रश्न खूप मस्त विचारले राष्ट्रपतींना आणि बऱ्याचशा गोष्टी मग कन्क्लूड होऊन जाईल याच्याहून ठीक आहे। असे प्रश्न भारताच्या राष्ट्रपतीने वारंवार विचारावे सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसले, मग तर लयच प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल। माये बी काही प्रश्न आहे ठीक आहे, जर असं असन तर राष्ट्रपतीने लोकांकडून अभिप्राय घ्यावे प्रश्नाचे आणि राष्ट्रपतीला विचारावे ठीक आहे, कारण लय सुंदर प्रश्न विचारले आहे। संविधानाच्या कलम 145(3) अंतर्गत दिलेल्या तरतुदी लक्षात घेता संविधानाचा अर्थ लावण्यासंदर्भात आता कलम 145 मध्ये ठीक आहे भारताचे सुप्रीम कोर्टाने कोणत्याही राज्यघटनेतल्या कलमाचा अर्थ लावण्याचे पावर दिले आहे। भारताचं सुप्रीम कोर्ट ठीक आहे कोणत्याही कलमाचा अर्थ समजावून सांगू शकते। तर लक्षात घेता संविधानाचा अर्थ लावण्यासंदर्भातील प्रकरणे किमान 5 न्यायाधीशाकडे खंडपीठाकडे पाठवणे बंधनकारक नाही का ठीक आहे। आता हा जो निर्णय दिला हा 3 न्याय याले घटनापीठ म्हणते, विषयच नाही ठीक आहे। घटनापीठ हे 5 पेक्षा मोठ्या न्यायाधीशाचं असलं पाहिजे ठीक आहे, हे बंधनकारक आहे। कारण घटनेच्या कोणत्याही कलमाचा अर्थ लावणे किंवा घटनात्मक बाबीवर काही ठीक आहे चिकित्सा होत असेल किंवा काही न्याय निर्णय द्यायचा असेल तर घटनापीठ ठीक आहे घटनापीठातच त्याची ठीक आहे सुनावणी झाली पाहिजे आणि घटनापीठ हे सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायाधीशाचं असलं पाहिजे ठीक आहे। आणि जबरदस्त म्हणजे प्रश्न खूप सुपर विचारले तर सुप्रीम कोर्टाने विचारलं का तुम्हाला जे घटनेचा अर्थ लावण्याचा अधिकार आहे तो अर्थ लावण्याच्या अधिकाराचं जे खंडपीठ आहे ते खंडपीठ किमान 5 जणांचं खंडपीठ असलं पाहिजे आणि त्याच्याकडेच तो न्याय निवाडा पाठवणे बंधनकारक आहे का, तर याच्यावर सुप्रीम कोर्ट उत्तर काय देते आपण पाहू ठीक आहे। तर घटनापीठ गरजेचं आहे। मग त्याच्यानंतर कायद्याच्या तरतुदीशी विसंगत ठरतील असे आदेश व निर्देश सर्वोच्च न्यायालय संविधानाच्या कलम 142 अंतर्गत देऊ शकते का। आता कलम 142चा वापर करून ठीक आहे स्टॅलिनले न्याय दिला ना सुप्रीम कोर्टानं, म्हणून म्हणते का सुप्रीम कोर्टाने हा एक्स्ट्रीम पॉवर आहे का ठीक आहे कायद्याच्या तरतुदीशी विसंगत ठरून। आता मला नाही वाटत कायद्याच्या तरतुदीशी विसंगत ठरलं, तुम्ही काम करत नाही म्हणून सुप्रीम कोर्टाला टोन मारा लागलं त्याच्यात, नाही तर सुप्रीम कोर्टाने कायले टोन मारलं असतं। तुम्ही जर घटनेच्या चौकटीत राहून त्याला न्याय दिला असता त्याचं विधेयक मंजूर केलं असतं नाही तर वापस पाठवलं असतं। तर ठीक आहे असे आदेश व निर्देश सर्वोच्च न्यायालय संविधानाच्या कलम 142 अंतर्गत देऊ शकते का ठीक आहे। तर याचं उत्तर आहे होय देऊ शकते। आता सुप्रीम कोर्ट काय उत्तर देते पाहू, होय द्या लागन पर्याय नाही ठीक आहे। आणि केंद्र सरकार राज्य सरकारमधील वाद सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सोडवले जाऊ शकतात का, हो ठीक आहे। केंद्र राज्य संबंध नावाचा स्पेशल संविधानात टॉपिक दिला आहे, याच्यात 3 डिवायडेशन दिले आहे। केंद्र राज्याचे आर्थिक अधिकार ठीक आहे, त्याच्यानंतर कायदेविषयक अधिकार ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे प्रशासकीय अधिकार असे डायरेक्ट 3 अधिकार डिवाइड करून दिले आहे। डायरेक्ट भारतीय राज्यघटनेत स्पेशल प्रोव्हिजन आहे केंद्र राज्य संबंध। आणि याच्यात काही बी वाद झाला, आता नदीच्या पाणी वाटपावरून वाद येते, जीएसटीच्या पैसे वाटपावरून वाद होते ठीक आहे। पैशाच्या बाबतीत एखादा कायदा करताना तो कायद्याचा भाग राज्य सूचीतला आहे का केंद्र सूचीचा आहे याच्यावरून वाद होऊ शकते, कायच्यावरून वाद होऊ शकते। तर सरळ आहे का केंद्र राज्यामध्ये वाद सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात का, हो जाऊ शकते ना, लय वेळा गेले आहे, एक वेळा नाही, याचे 12 बापा लागन तेवढ्या केसेस आहे। मग एक नाही अशा तुम्हाला मी 50 केसेस सांगू शकतो का केंद्र राज्याचं भांडण ठीक आहे अनेक केसेस सुप्रीम कोर्टात गेल्या ठीक आहे। म्हणून ठीक आहे याचं उत्तर होय आहे, याचं उत्तर सुप्रीम कोर्ट होय देईन। पण आपण आता पाहू आणि पुरावे देईन, पुरावे तेच देईन का जे खटले याच्या अगोदर झालेले आहे। त्याच्यामुळे असे 14 प्रश्न खूप सुंदर सर्वोच्च न्यायालयाने विचारले, आपल्या भारताच्या राष्ट्रपतींनी विचारले सुप्रीम कोर्टाले आणि अफलातून ठीक आहे हे प्रश्न होते। या प्रश्नातून आपल्याला बरंच काही शिकायला भेटन। मला ज्या गोष्टी होत्या त्या मायामतानं मी संविधानाच्या चौकटीत राहून तुम्हाला दिलेले आहे, पण याच्या सुप्रीम कोर्ट काय उत्तर देते त्याची वाट पाहू। आणि या 14 प्रश्नाचे सुंदर उत्तर सुप्रीम कोर्ट ठीक आहे भारताच्या राष्ट्रपतीला देईन, पण दिलेले उत्तर हे राष्ट्रपतीवर बंधनकारक नसतात, कारण भारताच्या राष्ट्रपतीने हे 14 प्रश्न कलम 143 अंतर्गत सल्लात्मक दृष्टिकोनातून विचारले आहे ठीक आहे। त्याच्यामुळे ते उत्तर खूप सुंदर असेल आणि आपल्यासाठी आणि राज्यघटनासाठी आणि या देशातल्या लोकांसाठी मार्गदर्शक असेल, म्हणून हे उत्तर गरजेचे आहे। आणि हे प्रकरण किचकट झालं, राष्ट्रपतींनी प्रश्न विचारले त्याचं आपण स्वागत करूया। आणि आजच्या दिवशी इथंच थांबतो। व्हिडिओ कसा वाटला तर मला सांगा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।